आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचे नमस्कार. सर्वेसरा संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पाटे ही तुम्ही कार्यक्रम पहा आणि दिवस तुमचं चांगलं जाईल. आता जाऊया इफिसिकरांसपत्री 4:15 आपण सत्याचं पालन करायला हवे आणि ख्रिस्त नावाची त्या मंडळीमध्ये आम्ही सर्व गोष्टींमध्ये वाढायला पाहिजे. कारण ख्रिस्ताची मंडळी हे महत्त्वाची आहे. तुम्ही देवाला ओळखायला, देवाबद्दल आणखीन ओळखून घ्यायला, आणखीन जाणून घ्यायला आणि ख्रिस्ताच्या वचनामध्ये वाढायला आपल्याला एक मंडळी हवे. इब्रिकरांसपत्री 10:25 वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण मंडळीमध्ये एकत्र होणे कधी सोडायचं नाही. काय लोक सोडून देतात. रविवारी सकाळी तुमची मंडळी आहे का? तुम्ही कुठे मंडळी जात नसाल तर तुम्ही आमचा कार्यक्रम आहे का बेतेल मुंबई हे टाकल्यानंतर सकाळी 7ला आणि नंतर 10ला, सकाळी 7ला इंग्रजी आणि तामिळमध्ये आणि सकाळी 10 वाजता तुम्ही हिंदी आणि तामिळ पाहू शकता. तुम्ही देवाच्या मंडळीमध्ये सामील व्हा. हे तुम्हाला ख्रिस्तामध्ये वाढून नेईल. कारण इफिसिकरांसपत्री 1:23 वचनामध्ये असं म्हणत आहे, ख्रिस्त आपल्या मंडळींना सर्व गोष्टीने भरणारा परमेश्वर आहे. मंडळीमध्ये तुम्हाला देवाचे वचन भेटते. मंडळीमध्ये देवाचे आशीर्वाद असते. मंडळीमध्ये या देवाचं वचन आहे का तुम्हाला शांती समाधान भेटेल आणि स्वर्गात जाण्यासाठी जे मार्ग सत्य आहे ते तुम्हाला समजून सांगतील. ज्या सत्याच्या मार्गाने चाललं तर एक दिवस स्वर्गाचा निश्चय आम्हाला भेटणार. आणि तुम्हाला कुठलाही प्रसंग असेल मंडळीमध्ये जा, पास्टरला सांगा किंवा मला तुम्ही कधी फोन करू शकता. तुमची मनाची काय आवड आहे, मनामध्ये काय गडबड आहे, सगळं सांगा. आमच्या प्रार्थना करणार आणि मंडळीची संगती सोडू नका. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त मंडळीसाठी आणि सर्वांना तारून पापापासून सोडून मंडळीमध्ये एकत्र करणे आणि या मंडळीमध्ये प्रत्येक सत्यामध्ये वचनामध्ये वाढायला पाहिजे आणि येशूच्या दुसरं आगमनासाठी आम्ही तयार व्हायला पाहिजे. तू परत येणार आहे. आता वचन ऐकणारा एक चांगला मंडळीमध्ये भाग घेऊ दे आणि मंडळीमध्ये वचन ऐकून वाढायला पाहिजे आणि देवामध्ये, आत्म्यामध्ये आणि ख्रिस्ताच्या वचनामध्ये दृढ होऊन येशूच्या स्वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार व्हावे. आजपर्यंत जे काय गरजा आहे येशूच्या नावाने पूर्ण होऊ दे. त्यांच्या अशक्तपणा काढून टाक. चांगला आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. आमेन.